श्री स्वामी समर्थ। अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे? अनंत चतुर्दशी या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात। आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्षे 14 गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात। अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती। भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते। मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते। या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते। कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे। असेच माहितीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। या वर्षी अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर 2024 या दिवशी आहे। त्या दिवशी हे व्रत आचरावे असे सांगितले जाते। अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष नाग आणि यमुना ह्या अन्य देवता आहेत। या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे। मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरता केला जातो। यामागचं हे उद्देश आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते। अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते। 14 प्रकारची फुले, 14 प्रकारची फळे, 14 प्रकारची धान्ये आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते। हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो। हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे। या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते। अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पुसतात। पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात। चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे सांगितले जाते। अनंत चतुर्दशी पूजा विधी। अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान आणि इतर नित्यकर्म करून निराहार राहून कलशाची स्थापना करावी। कलशावर अष्टदल कमळाच्या बनवलेल्या भांड्यात कुशपासून बनवलेल्या अनंताची स्थापना करावी। त्यासमोर कुंकू, केसर किंवा हळद वापरून कच्च्या धाग्याचा 14 गाठींचा अनंत धागा ठेवावा। कुशच्या अनंतेची पूजा करावी। त्यात भगवान विष्णूंचे आवाहन आणि ध्यान करावे। सुगंध, अक्षत, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी पूजा करावी। यानंतर अनंत देवाची कथा ऐकावी। विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे। पूजेच्या शेवटी एका भांड्यात दूध, सुपारी आणि अनंत धागा टाकून शीर मंथन करावं। अनंत पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवावा। आरती करावी आणि अनंत देवाचं ध्यान करून अनंत सूत्र पुरुषांच्या उजव्या आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधावे। या दिवशी नवीन धाग्याचे अनंत परिधान करून जुन्या धाग्याचा त्याग केला पाहिजे। ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे। अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र। अनंत संसार महासमुद्रे मग्न समबुद्धर वासुदेव अनंत रूपे विनियोजयस्व ह्यनंत सूत्राय नमो नमस्ते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। यानंतर ब्राह्मणांना जेवू घालावं आणि स्वतः प्रसाद ग्रहण करावा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।